75 वर्ष कालमापनातलं छोटस माप आपल्याला सेकंदाचं माहिती आहे. 75 वर्ष म्हणजे खूप मोठं आयुष्य झालं. आपण 60 सेकंदाचं एक मिनिट मोजतो, 60 मिनिटाचा तास मोजतो, 24 तासाचा दिवस मोजतो, 7 दिवसाचा आठवडा मोजतो, 4 आठवड्याचा महिना मोजतो, 2 महिन्याचा ऋतू मोजतो, 3 ऋतूचं अयन मोजतो, 2 आयनाचं वर्ष मोजतो, 12 वर्षाचं तप मोजतो, 25 वर्षाचं रौप्य मोजतो, 50 वर्षाचं सुवर्ण मोजतो आणि 75 वर्षाचा अमृत महोत्सवी वर्ष मोजतो. अशी आगळी वेगळी परंपरा मोजरेची आपल्याकडे आहे. पण काही काहींच्या नशिबामध्ये ना सुवर्ण मोजता येतं, न जाणे संसार की अमृतमय की विषमय. काय अमृत मोजता येईल? राजा भरतुहरी असं म्हणतात, अमृत महोत्सवी वर्ष मोजायला पुण्य लागतं. न जाणे संसार की अमृतमय की विषमय. त्या अमृताच्या अगोदर कदाचित विष आपल्याला 75 वर्षापर्यंत घेऊन जातील. पण मला असं वाटतं आदरणीय प्रभूजी पाटील, आपल्याला जर 75 वर्षाचा अमृत महोत्सवी वर्ष हा सोहळा पाहण्याचा विवेक, पाहण्याची सद्बुद्धी, पाहण्याची कला, पाहण्याचं कौशल्य, पाहण्याची शक्ती, कारण शक्ती लागते देहाला, या सगळ्या गोष्टी कोणाच्या कृपेमुळे मिळाल्या असतील तर मला असं वाटतं त्या चित्ताला आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेमुळे मिळाला. तुम्ही मुक्ताबाईचं म्हणून घेतलं म्हणून हा सोहळा इतका आनंदाचा आहे. बरेच वर्ष 75 काही 100 सुद्धा झाले, पण त्यांच्या कुटुंबाला त्यांचा सोहळा करता आला नाही. मला कुटुंबातूनही फोन आले, मी त्यांच्या चिरंजीवांना धन्यवाद दिले. सगळ्यात महत्वाचे धन्यवाद त्यांच्या सुनांना दिले पाहिजे, कारण आता सगळं सुनांच्या हातात आहे, महिलांच्या हातात आहे. एखादा मुलगा आपल्या बापाची सेवा करत असेल ते काही फार नवल नाही, पण तुमच्या सुना जर या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि बापासारख्या सन्मान आणि अमृत महोत्सवी वर्षाचं दर्शन करत असतील तर मला असं वाटतं मुक्ताबाईच्या चरणावर तुम्ही लीन झालं पाहिजे की देवानं माझ्या जीवनाचं सार्थक केलं. सून म्हणून माझ्या घरात नांदायला आल्या, पण लेकीसारखा बापाचा सांभाळ करणाऱ्या सुना या कॉर्पोरेट परिवारात आहेत. निश्चित त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं कौतुक केलं पाहिजे. मी उपस्थित सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो. आनंदानं वेळेवर आलेल्या पाहुण्याला आपण बोलायची संधी दिली, तसं मला या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं संजीव, म्हणून मी बाबाशी रात्री बोललो. बाबाही आपल्या गावाला होती, माऊलींच्या जन्मभूमीला, आणि मी नाशिक जिल्ह्यात होतो. आम्ही दोघी जवळजवळ 3:30-4:00 घरी आलो. सकाळी उठून निघे आपल्याला 75 वर्षापर्यंत घेऊन जातील. पण मला असं वाटतं आदरणीय प्रभूजी पाटील, आपल्याला जर 75 वर्षाचा अमृत महोत्सवी वर्ष हा सोहळा पाहण्याचा विवेक, पाहण्याची सद्बुद्धी, पाहण्याची कला, पाहण्याचं कौशल्य, पाहण्याची शक्ती, कारण शक्ती लागते देहाला, या सगळ्या गोष्टी कोणाच्या कृपेमुळे मिळाल्या असतील तर मला असं वाटतं त्या चित्ताला आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेमुळे मिळाला. तुम्ही मुक्ताबाईचं म्हणून घेतलं म्हणून हा सोहळा इतका आनंदाचा आहे. बरेच वर्ष 75 काही 100 सुद्धा झाले, पण त्यांच्या कुटुंबाला त्यांचा सोहळा करता आला नाही. मला कुटुंबातूनही फोन आले, मी त्यांच्या चिरंजीवांना धन्यवाद दिले. सगळ्यात महत्वाचे धन्यवाद त्यांच्या सुनांना दिले पाहिजे, कारण आता सगळं सुनांच्या हातात आहे, महिलांच्या हातात आहे. एखादा 75 वर्षाचा अमृत महोत्सवी वर्ष हा सोहळा पाहण्याचा विवेक, पाहण्याची सद्बुद्धी, पाहण्याची कला, पाहण्याचं कौशल्य, पाहण्याची शक्ती, कारण शक्ती लागते देहाला, या सगळ्या गोष्टी कोणाच्या कृपेमुळे मिळाल्या असतील तर मला असं वाटतं त्या चित्ताला आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेमुळे मिळाला. तुम्ही मुक्ताबाईचं म्हणून घेतलं